वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। जय श्रीकृष्ण। सर्व श्रोत्यांना आणि भागवत भक्तांना सादर वंदन। परवा आपण काशीराज आणि पौंड्रक या दोघांचा कसा उद्धार केला ते पाहिलेलं आहे। आता आज द्विविध नावाचा द्विविध असा राजा आहे। तर त्याचा राजा म्हणजे तो जो कोणी आहे दुष्टच म्हणायचा, तर त्याचा संहार किंवा उद्धार कसा केला ते पाहूया। आता परीक्षित नेहमीप्रमाणे राजा शुकांना विचारतो की अनंत मनबुद्धीला न कळणाऱ्या आणि अलौकिक कृत्य करणाऱ्या भगवान बलरामांनी आणखी जी काही अद्भुत कर्म केली ती मी तुम्हाला पुन्हा ऐकू इच्छितो। कारण हे बलरामांनी पण पराक्रम कसे केले ते आपण आता पाहिलं काल। आता शुक सांगतात की द्विविध नावाचा एक वानर होता आणि तो भौमासुराचा मित्र होता, सुग्रीवाचा मंत्री आणि मैंदाचा शक्तिमान भाऊ होता। हे सगळे रामायणात आलेले आहेत, द्विविध, मैंद, सुग्रीव, त्यांचा पुन्हा इथे उल्लेख आलेला आहे, म्हणजे ते अजूनही तिथे असणार आहेत। आता मैंद जो आहे त्याचा तो भाऊ आहे। तर श्रीकृष्णांनी काय केलं तर भौमासुराला मारलं। भौमासूर, पौंड्रक या सगळ्यांचे आता वध झालेले आहेत। तेव्हा त्याचा सूड घेण्यासाठी त्यानं श्रीकृष्णाच्या राज्यात उपद्रव सुरू केला। आणि वानर तो म्हणजे वानर होता, त्यामुळं सगळी नगरच्या नगरं, गावच्या गावं, खाणी आणि गवळ्यांच्या वस्त्यांना आग लावून जाळायला लागला। म्हणजे त्याचं कामच, त्यांनी जसं हनुमंतांनी लंका जाळली तसं यांनी श्रीकृष्णाच्या राज्याला उपद्रव द्यायला सुरुवात केली। बरं, तो इतका श्रेष्ठ होता किंवा इतका बलिष्ठ होता की 10,000 हत्तींचं सामर्थ्य त्याच्याकडं होतं। बघा, द्वी म्हणजे दुप्पट, विध म्हणजे जाणणारा, पण ताकदच त्याची भरपूर होती। आणि कधीकधी तो समुद्रात उभं राहून हातानं इतकं पाणी उडवायचा की त्यामुळं समुद्रावरच्या काठावरचे देश बुडून जायचे। म्हणजे केवढी ताकद असेल बघा। किंवा तो इतका दुष्ट होता की मुनींच्या आश्रमातील झाडाच्या झाडं उपटून उद्ध्वस्त करायचा। यज्ञासाठी बांधलेल्या अग्निकुंडात मलमूत्र, जसं रामायणाच्या वेळेला झालेलं आहे ना, तसंच सुबाहू, मारीच वगैरे सगळेच राक्षस त्या यज्ञामध्ये विघ्न आणायचे। तसं सगळं त्या यज्ञशाळेमध्ये, याच्यामध्ये कुंडामध्ये मलमूत्र टाकून सगळं म्हणजे अपवित्र करण्याचं काम चाललेलं होतं। आता कुंभार माशीचं एक उदाहरण दिलेलं आहे की कुंभार माशी दुसऱ्या किड्यांना आणून आपल्या बिळात त्यांना डांबून ठेवते। त्याप्रमाणे हा मदोन्मत्त वानर काय करायचा तर स्त्री आणि पुरुषांना घेऊन जाऊन डोंगराच्या गुहांमध्ये डांबून ठेवायचं आणि मोठमोठ्या शिळा लावून त्यांची तोंड बंद करायचा। म्हणजे त्यांना मारण्याचाच तो प्रकार होता। जसं सुग्रीव आणि वाली, तर वालीसुद्धा असाच एका गुहेमध्ये आत गेलेला होता आणि तो वर्ष झालं तरी बाहेर आला नाही। तेव्हा सुग्रीव किती वेळ उभा राहिला आणि नंतर मग त्या रक्ताचे पाड बाहेर यायला लागले, तर त्याला वाटतं की आपला वाली आता मरणच पावलाय
म्हणून त्यांनी ती शिळा बंद केली होती. आणि नंतर तो आतल्या त्या दुर्मुखाच्याशी युद्ध करून बाहेर येतो आणि ताड सुग्रीवाला म्हणजे राज्यात आल्यानंतर खूप अपशब्द बोलतो, त्याला हुसकावून लावतो. लोकांनी त्याला राजा केलेलं असतं. त्याला वाटतं ह्यानं राज्याच्या ह्याच्यासाठीच मला तसं लपवून ठेवलं होतं. तसं हा सगळ्यांना, अशा स्त्रियांना, पुत्रांना, सगळ्यांना भ्रष्टही करायचा आणि असा डांबून ठेवायचा. आता तिथं त्यानं यदुश्रेष्ठ बलरामांना जेव्हा पाहिलं तेव्हा सर्वांग सुंदर असून बलराम छानच होते दिसायला, रामासारखेच होते. आणि कमळांची माळ त्यांनी गळ्यात घातलेली होती. त्यांच्या आजूबाजूला अनेक तरुणी होत्या. ते मधुपान करीत संगीत वगैरे गात होते आणि त्यांचे डोळे आनंदाने धुंद झालेले होते. तर असं सगळे आनंदात असताना ते अतिशय शोभून दिसायचे, मधोन्मत्त हत्तीप्रमाणे शोभून दिसत होते. किंवा त्यांना गाण्याची आणि संगीताची आवड असल्यामुळं बलरामाच्या तरुण भार्या या सगळ्या याच्या चेष्टा बघून, या दुष्ट वानराच्या, कारण तो फांद्यावर चढून जोरजोरांना हलवत होता, आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी असे किलकिलाट आवाज करत होता. आणि ते पाहून सगळ्या ह्या बलरामाच्या स्त्रिया त्याच्या चेष्टा करायला लागल्या. आणि मग ते पाहून वीरश्रेष्ठ बलरामांनी एक दगड घेऊन त्याला मारलं, पण तो चुकून द्विविधानं झेप घालून त्यांचा मधुकलश पळवला. मधुपान करत होते ते आणि बलरामाची थट्टा करायला लागले, खिल्ली उडवायला लागले. नंतर त्याला वानरानं कलश फोडून वस्त्रही फाडली. कुचेष्टेनं हसून बलरामांना तो चिडवू लागला. जे बलरामांशी जी काही झालेली आहे आगळीक, तर त्याचं जास्त वर्णन या इथं केलेलं आहे. आणि मग परीक्षिताला हे सांगतायत शुकमुनी की जेव्हा अशा त्या मदोन्मत्त वानरानं, बलवान द्विविधानं बलरामांना तुच्छ लेखलं, त्यांची हेटाळणी करायला लागला, त्यांची थट्टा करायला लागला, त्याचा उर्मटपणा बघून मात्र आणि सगळी प्रदेशाची झालेली दुर्दशा बघून त्याला मारण्याच्या हेतूनं बलरामांनी आपला नांगर आणि मुसळ हे उचललेलं आहे. कारण त्याला हलाननं पण म्हणतात, तर त्यानं ते आपलं मुसळ आणि नांगर उचललं. आता द्विविध किती हे आहे, बलवान आहे द्विविध, ते आपण पाहिलं. पण त्यानं एका हातानं सागवान उपटून मोठ्या वेगानं धावत जाऊन बलरामांच्या डोक्यावर मारलेलं आहे. त्यांच्याकडं काही बाकी हत्यारं नसायची. मग बलरामांनी पर्वतासारखं स्थिर राहून, निश्चल राहून डोक्यावर पडणारा वृक्ष तो वरच्यावरच पकडलेला आहे आणि आपल्या सुनंद नावाच्या मुसळानं त्याच्यावर प्रहार केला. त्या मुसळाचं नाव किती छान ठेवले बघा, सुनंद. आणि त्या मुसळाच्या घावानं त्याचं डोकं फुटलं आणि त्यातून रक्ताच्या धारा व्हायला लागल्या. जशा पर्वताच्या वरून पाण्याच्या अशा धारा वाहतात ना, तसं ते दृश्य दिसायला लागलं होतं. मग त्याचं डोकं फुटल्याची त्याला परवा नव्हती बरं का, एवढं डोकं फुटलं तरी. त्यानं अजून दुसरा एक वृक्ष उपटला, तोही त्यांच्या अंगावर टाकला. बलरामांनी त्याचेही शेकडे तुकडे केले आणि अशी त्या दोघांमधली झुंज सुरू झालेली आहे. द्विविधानं पुन्हा बलरामांवर दगडांचा वर्षाव केला, तर बलरामांनी तोही सहजपणे चक्काचूर केला त्या दगडांचा सुद्धा. आणि शेवटी कपिराज द्विविधानं आपल्या ताडाप्रमाणे लांब असलेल्या हातांच्या मुठीने त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या छातीवर प्रहार करायला. मग या यदुवंश शिरोमणी बलरामांनी नांगर आणि मुसळ बाजूला ठेवून अत्यंत रागानं आपल्या दोन्ही हातांनी त्याच्या मानेवर प्रहार केला. म्हणजे आता कसं असतं, युद्धाचे काही संकेत असतात की समान हे असली पाहिजे आपल्याजवळ, अस्त्र शस्त्र किंवा जी काही लढाई करू. ज्या वेळेला असं द्वंद्व युद्ध सुरू होतं, शस्त्र बाजूला पडतात, त्या दोघांनी समानच धरायला पाहिजे. आणि म्हणून बलरामांनी त्याच्यावर प्रहार करायला सुरुवात केली आणि त्याच्या मानेवर प्रहार केल्यावर तो रक्त ओकीत जमिनीवर पडला. तर वादळ आल्यावर जशी नाव पाण्यात डगमगू लागते, त्याप्रमाणे त्याच्या पडण्यामुळं वृक्ष आणि शिलाखंडासह सगळा पर्वत डळमळायला लागला. म्हणजे तो किती प्रचंड होता ते बघा. आणि आकाशात देवता जय जयकार करत होत्या.
सिद्ध लोक नमो नमः म्हणायला लागले होते, मोठमोठे ऋषी साधू साधू म्हणायला लागले होते आणि बलरामांवर फुलांचा वर्षाव करत होते. म्हणजे बलरामांची सुद्धा ताकद किंवा बलरामच आहेत, ते बलाचे राम आहेत. तर त्यांचेही अशा अलौकिक पराक्रमाची मधून मधून आपल्याला काही झलक आपल्याला मिळते या भागवतामध्ये. अशा प्रकारे त्याला मारून मग हे बलराम द्वारकापुरीला परत आले. असा हा 67वा सर्ग होता. आता थोडा काळ काही बलरामांचंच कौतुक किंवा हे सांगतायत. तर कौरवांवर बलरामाचा राग होता, क्रोध होता. आणि मग सांबाचा विवाह झालाय, तो प्रसंग आता आपल्याला पाहायचा. तर शुक सांगतात की अरे परीक्षिता, युद्धात विजय मिळवणाऱ्या जांबवती पुत्र सांबानं स्वयंवरात दुर्योधनाची कन्या लक्ष्मणा हिला पळवलं होतं. त्यामुळं कौरवांना राग आला आणि ते म्हणाले की हा मुलगा उर्मट आहे, त्यांना आम्हाला तुच्छ लेखून, जांबवतीचा पुत्र म्हणजे श्रीकृष्णांचाच, बळजबरीनं आमच्या कन्येचं तिच्या मनाविरुद्ध मर्जीविरुद्ध हरण केलेलं आहे, अपहरण केलेलं आहे, म्हणून या उद्धटाला बांधून टाका. यादव आमचे काय वाकडे करू शकतात ते बघतो म्हणे आम्ही, आणि ते आम्हीच दयाबुद्धीनं दिलेल्या धान्य संपन्न जमिनीचा उपभोग घेत आहेत म्हणे, असं ते म्हणत असतात. मग आपल्या मुलाला कैद केल्याचं ऐकून जर ते लोक इकडे आले तर आम्ही त्यांची घमेंड जिरू. त्यामुळे जसे संयमी पुरुष इंद्रियांना शांत करतात त्याप्रमाणे तेही शांत होतील, असं ते म्हणतात. मग असा विचार करून कर्ण, शल्य, भूरिश्रवा, यज्ञकेतू आणि दुर्योधन यांनी कुरुवंशातील ज्येष्ठांच्या संमतीनं सांबाला पकडण्याची तयारी सुरू केली. आता कौरव पाठलाग करत आहे तसं पाहून महारथी सांबसुद्धा एक सुंदर धनुष्य घेऊन सिंहासारखा एकटाच रणांगणावर उतरलेला. इकडे कर्णाला सेनापती बनवून कौरववीर धनुष्य घेतलेल्या सांबाजवळ येऊन पोचले आणि रागानं त्याला पकडण्याच्या इच्छेनं थांब थांब म्हणजे सांबा साम साम थांब थांब अशी नावामध्ये छान गंमत वाटतेय. तर त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर बाणांचा वर्षाव करायला लागले. तर तो यदुनंदन सांब अचिंत्य ऐश्वर्यशाली अशा भगवान श्रीकृष्णाचा पुत्र होता. मी आत्ता सांगितलं की जांबवतीबरोबर त्यांचा विवाह झाला होता आणि तिचा हा पुत्र होता. तर जसा सिंह तुच्छ पशूंच्या आक्रमणामुळे चिडतो त्याप्रमाणे तो कौरवांच्या चढाईनं त्यांच्यावरच चिडला आणि सांबानं आपल्या सुंदर धनुष्याचा टणत्कार करून जे वेगवेगळ्या 6 रथांवर स्वार झाले होते त्या कर्ण इत्यादी 6 वीरांच्यावर एकदम 6 बाणांनी वेगवेगळा वर्षाव केला. जे केवढा श्रीकृष्णांचाच पुत्र आहे तो, त्यामुळं पराक्रमी भरपूर होता. त्यापैकी 4 बाण त्यांच्या 4 घोड्यांवर, एक त्यांच्या सारथ्यावर आणि एक बाण महान धनुर्धरधारी वीरांवर सोडला. तर सांबाचं हे अद्भुत हस्तकौशल्य पाहून शत्रुपक्षातील वीरसुद्धा त्याची प्रशंसा करू लागले. अगदी हुबेहूब आपल्या पित्यासारखाच कृष्णासारखाच तो सगळा पराक्रम करतोय. आणि त्या 6 वीरांपैकी 4 एकेका बाणानं त्याचे 4 घोडे मारले. एका वीरानं सारथ्याला मारलं आणि एका वीरानं सांबाचे धनुष्य मोडून काढले. आता तिकडून ते काय गप्प बसणार आहेत थोडेच. मग सांबाला रथहीन आणि शस्त्रहीन केलं. मग विजयी कौरवांनी रथहीन सांबाला कसेबसे बांधून त्याला आणि आपल्या कन्येला घेऊन ते हस्तिनापूरला परतले. आता नारदांकडून हा सगळा वृत्तांत यादवांना ऐकून यादवांना अतिशय संताप आला, राग आला आणि उग्रसेनाच्या आज्ञेवरून ते कौरवांवर चढाई करण्याच्या तयारीला लागले. आता ते गेले पुढे हस्तिनापुराला परत, पण ह्यांची काही आता खुमखुमी म्हणा किंवा ह्यांचा जो संताप आहे, चीड आहे, हे गप्प बसणार नाहीत. मग कलह नाहीसा करू इच्छिणाऱ्या बलरामांनी युद्धसज्ज यादवांचं सांत्वन केलं, कारण कुरु आणि वृष्णी यांचे आपापसातील भांडण त्यांना योग्य वाटत नव्हतं. आता नंतर स्वतः सूर्यासारख्या तेजस्वी रथावर स्वार होऊन ते हस्तिनापूरला सगळे गेले होते. त्यांच्याबरोबर काही ब्राह्मण आणि ज्येष्ठ यादवही होते.
ग्रहांसमवेत चंद्र असावा तसे त्यांच्या समवेत बलराम होते. म्हणजे आता हे सगळे चालले आता त्यांच्या पाठोपाठ. आणि हस्तिनापूरला जाऊन बलराम नगराच्या बाहेर एका उपवनात थांबले आणि कौरवांचा काय मानस आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी उद्धवाला धृतराष्ट्राकडे पाठवलं. मग उद्धवानं कौरवांच्या सभेत जाऊन धृतराष्ट्र, भीष्म, द्रोणाचार्य, बाल्लिक आणि दुर्योधन यांना विधीपूर्वक प्रणाम केला. कारण हे तसे संयत आहेत, विनीत आहेत, सुसंस्कारित आहेत. त्यामुळं ते काही त्यांच्याचकडचा जर आला दूत वगैरे तो सरळ बोलणार नाही. पण हे दूत म्हणून गेलेत तर त्यांना व्यवस्थित सांगतात. उद्धवांची हे चांगलीच आहे, म्हणजे राहणं, वागणं, बोलणं. आणि श्रीकृष्णाला ते मानच देतात. म्हणून ते सांगतात की बलराम आलेले आहेत. आपले परमसुहृद बलराम आले आहेत हे ऐकल्यावर कौरव अतिशय आनंदित झाले. तसं बलरामांचं आणि दुर्योधनाचं प्रेम आहे बरं का, कारण त्यांनी त्याला सगळी विद्या शिकवलेली होती. उद्धवाचा सत्कार करून आणि आपल्या हातात पवित्र सामग्री घेऊन बलरामाच्या स्वागतासाठी ते निघाले. नंतर आपापल्या वयोमानानुसार आणि संबंधानुसार सगळेजण बलरामाला, आपण जसं म्हणतो क्रमानुसार, ज्येष्ठतेनुसार असे भेटले आणि त्यांच्या सत्काराप्रित्यर्थ त्यांना एक गाय अर्पण करून त्यांनी त्यांची पूजा केली. पण ते सगळेजण भगवान बलरामांचा प्रभाव किंवा सामर्थ्य जाणत होते आणि त्यांनी मस्तक लवून त्यांना नमस्कारही केला. म्हणजे तिथपर्यंत त्यांचं आचरण चांगलं आहे. नंतर त्यांनी एकमेकाला खुशाली विचारली आणि ती त्यांनी सांगितली. मग निर्भयपणे बलराम त्यांना म्हणाले की राजाधिराज महाराज, उग्रसेनांनी तुम्हाला एक आज्ञा केलेली आहे, ती तुम्ही शांतपणे ऐकून घेऊन ताबडतोब तिचं पालन करा. तर काय आज्ञा केलेली आहे? तर महाराजांनी सांगितले, आम्हाला हे माहीत आहे की तुम्ही पुष्कळांनी मिळून अधर्मानं धर्मशील एकाकी अशा सांबाला एकट्यात जिंकून बंदिवान केलं. आम्हा बांधवात फूट पडू नये म्हणून आम्ही हे सहन केलं. पण असमर्थ होतो असं जाणून नव्हे. बलरामाचं बोलणं, वीरता, शौर्य आणि सामर्थ्य यांच्या उत्कर्षानं परिपूर्ण, तसेच त्यांच्या शक्तीला अनुरूप असंच सगळं होतं. आणि ते ऐकून कौरव जरा रागानं म्हणतात. आता त्यांना राग येतो. तर म्हणतात, अहो ही तर मोठ्या आश्चर्याचीच गोष्ट आहे. कालगती कोणी टाळू शकत नाही हेच खरं आहे. म्हणून इथं मुकुटानं बसावं, तेथे आज पायातील जोडे बसू इच्छितात काय? म्हणजे जी मुकुटाची जागा आहे तिथं जोड्यांनी बसावं का? इतकी त्यांनी त्यांची निर्भत्सना केली. आणि यांच्याशी आम्ही विवाह संबंध जोडला. हे आमच्याबरोबर झोपणं, बसणं, खाणं, पिणं करू लागले. आम्हीच त्यांना राजसिंहासन देऊन आमच्या बरोबरीला आणलं. आम्ही दुर्लक्ष करतो म्हणून ते यदुवंशी चौर्या, पंखा, शंख, पांढरे छत्र, मुकुट, राजसिंहासन आणि बहुमोल शय्या यांचा वापर करत आहेत. म्हणजे ते ह्या यदुवंशीयांना खूप हीन लेखतात, तुच्छ लेखतात. आणि यापुढे ही राजचिन्हे यादवांना द्यायलाच नकोत. जसं सापाला दूध पाजणं घातक आहे, तसं राज्य देणारे आमच्याच विरुद्ध हे वागत आहेत. असे हे आता सगळे विरुद्ध त्याच्या दिविदाचे ते बोलत आहेत. आणि मग निर्लज्जपणे आम्हालाच आज्ञा करीत आहेत, धिक्कार असो. आता पुढं असं म्हणतात की काही उदाहरणं छान देतात भागवतातही, की सिंहाचा घास जसा मेंढा काढून घेऊ शकत नाही, तसं भीष्म, द्रोण, अर्जुन इत्यादी कौरववीरांनी राज्य द्यायचं नाकारलं. तर स्वतः इंद्र तरी कसे ते घेऊ शकेल? मग आता शुक म्हणतात की परीक्षिता, कौरव उच्चकुळ, शूर बांधव आणि राज्यलक्ष्मी यांच्या गर्वानं उन्मत्त झाले होते. बलरामांना असभ्यपणे अशी दुरुत्तरं करून ते हस्तिनापुरात परतले. आता बलरामांनी कौरवांचे कारण बलराम बाहेरच थांबले होते ना. बलरामांनी कौरवांचं असभ्य वर्तन पाहिलं, त्यांची दुरुत्तरं ऐकली आणि त्यामुळे त्यांचा चेहरा रागानं लालबुद्ध झालेला होता. कारण ते पक्के जसा हेच आहे ना, लक्ष्मण जसा पूर्वजन्मीचा पित्त प्रकृती होता, संतापायचा लगेच. तर तोच आता मागच्या याच्यात सांगितलेलं होतं. आत्ता म्हणजे आपण कृष्ण जन्माच्या अगोदर, की तेव्हा बलराम म्हणजे पूर्वीचा लक्ष्मण तो शेष म्हणतो की आम्ही आता लहान भाऊ होणार नाही, आम्ही येणारच नाही तुमच्यावर. नाही म्हणे, यावेळेला तुम्हाला मोठे भाऊ करू. म्हणून हा बलराम मोठा झालेला आहे. पण बाकी सगळे गुण त्याचे तसेच्या तसे
लक्ष्मणामध्ये जे होते संतापी शीघ्रकोपी ते सगळे त्यात तसेच उतरलेले. म्हणून त्याचा चेहरा लालबुंद झाला आणि त्यांच्याकडे पाहवतही नव्हतं. ते वारंवार हसून म्हणत होते बरं का. काय म्हणत होते की जे युद्ध निरनिराळ्या मदांनी उन्मत्त होतात, जे दुष्ट, त्यांना शांतीची इच्छाच नसते. पशूंना वठणीवर आणण्यासाठी दंडुक्याचाच प्रयोग करणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे अशांना योग्य मार्गावर आणण्यासाठी उपाय म्हणजे त्यांना शासनच करायला पाहिजे. आणि हेच पहा म्हणतात, यादव आणि श्रीकृष्णसुद्धा रागानं लढाई करण्याच्या तयारीत होते. मीच त्यांना समजावून सांगून त्यांना शांत करण्यासाठी इथं आलो. समजा तिकडंच युद्ध झालं असतं तर श्रीकृष्ण गप्प बसला असता का? त्यांनी कधीच त्यांचा नाश केला असता. पण तरीसुद्धा म्हणतात की ही भांडणाची खुमखुमी असणारे अहंकारी मूर्ख वारंवार माझाही तिरस्कार करतायत, बोलू नये ते बोलतायत. म्हणून इंद्र इत्यादी लोकपालही ज्याच्या आज्ञेचं पालन करतात ते भोज, वृष्णी आणि अंधकवंशी यादवांचे राजे उग्रसेन यांना आज्ञा करू शकत नाहीत काय? सभेत जे विराजमान असतात, ज्यांनी देववृक्ष पारिजातक आणून आपल्या उपवनात लावला, ते भगवान श्रीकृष्णसुद्धा राजसिंहासनाचे अधिकारी नाहीत का? सगळे प्रश्न विचारले त्यांनी. सगळ्या जगाची स्वामिनी भगवती लक्ष्मी स्वतः ज्यांच्या चरणकमलांची सेवा करते, ते लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण छत्र, चामर इत्यादी राजोचित सामग्रीजवळ बाळगू शकत नाहीत का? ज्यांच्या चरणकमलांची धूळ संतपुरुष सेवन करीत असलेल्या गंगा इत्यादी तीर्थांनासुद्धा तीर्थपणा आणून देणारी असते. सगळे लोकपाल आपापल्या श्रेष्ठ मुकुटावर जिला धारण करतात, ज्यांच्या अंशाचे अंश असलेले ब्रह्मदेव, शंकर, मी आणि लक्ष्मी जी नेहमी मस्तकावर धारण करतो, त्या श्रीकृष्णांना राजसिंहासन कोठून असा प्रश्न असं म्हणताय. बिचारे यादव म्हणजे कौरवांनी दिलेला जमिनीचा तुकडा भोगतात आणि आम्ही म्हणे पायातील जोडे. काय काय बोललेत ना ते सगळे. आणि हे कौरव म्हणजे मस्तक. वा रे वा असं म्हणून ऐश्वर्यानं माजलेल्या त्या घमेंडखोर आणि वेड्याप्रमाणे बडबडणाऱ्या त्या सगळ्यांची असंबद्ध निरर्थक बडबड यांना शासन करू इच्छिणारा माझा म्हणजे मी हे सगळं तुमचं बोलणं कसं काय सहन करीन बरं? तो म्हणतो की आज सगळी पृथ्वी मी कौरव रहित करून टाकेन. असं म्हणत तो अत्यंत क्रोधानं त्रैलोक्याचं भस्म करून सांगण्यासाठी हातात नांगर घेऊन उभे राहिलेले. आणि त्यांनी त्याच्या टोकाने त्या हलाच्या नांगराच्या हस्तिनापूर उखडून टाकलं. बुडवण्यासाठी अतिशय क्रोधानं गंगेकडे ओढू लागले. जसं आपण यमुनेलाही त्यांनी असंच ओढलेलं होतं, तसं नांगराच्या हलाच्या जोरावर ते काय काय करू शकत होते हे सगळं सांगतात. आणि मग नांगराच्या ओढण्यामुळं पाण्यातील नाव जशी डगमगते तसं सगळं हस्तिनापूर डगमगायला लागलं. केवढी ताकद आहे बघा बलरामांची पण. आणि आपलं नगर गंगेमध्ये बुडवण्यासाठी ओढलं जात आहे असं पाहून कौरव आता घाबरले. म्हणजे आपण पाहतो नांगरांनी जसं थोडंसं हे केलं जातं, नांगरणी करताना ओढून घेतलं जातं, यांनी अख्खं सगळं शहरच्या शहर नगरच एवढ्यानं, म्हणजे त्या नांगराची सुद्धा ताकद केवढी आणि त्यांची ताकद केवढी. मग त्यांनी लक्ष्मणेसह सांबाला पुढं केलं आणि आपल्या प्राणांचं रक्षण करण्यासाठी कुटुंबियासह हात जोडून सर्व शक्तिमान अशा भगवान बलरामांना आता ते सगळे शरण गेले. मग लोकाभिराम बलराम, आपण सगळ्या जगताचे आधार आहात. आता त्यांना कळली त्याची ताकद आणि आपण किती वाईट बोललो, शूद्रपणे त्यांना लेखलं, क्षुद्र अगदी हे चूक केलं हे त्यांच्या लक्षात आलं कौरवांच्या. आणि मग ते म्हणतात की आम्ही आपला प्रभाव जाणला नाही. हे प्रभू, आम्हा मूर्खांच्या अपराधाबद्दल आता आम्हाला क्षमा करावी. आणि आपण जगाची उत्पत्ती स्थिती प्रलयाचे कारण आहात. स्वतः कोणत्याही आधाराविना राहता. हे सर्व शक्तिमान प्रभू, हे त्रैलोक्य आपली खेळणी आहेत असं ज्ञानी म्हणतात. बघा आता छान छान त्यांनी त्वमेव मूर्ध्नी दमनंत लीलया भूमंडलम बिभर्षी सहस्रमूर्धन अंते च यः स्वात्मनिरुद्ध विश्वः शेषे द्वितीयः परिशिष्यमाणः.
सगळं तुम्हीच करताय. या जगाची स्थिती उत्पत्ती पालन करण्यासाठी विशुद्ध सत्वमय शरीर धारण केलं आहे. आणि आपला हा क्रोध द्वेष किंवा मत्सर यामुळं नसून सर्वांना शिक्षण देण्यासाठी आहे. काय आहे शिक्षा आणि शिक्षण? आता हिंदीमध्ये शिक्षा म्हणतात, पण मराठीमध्ये शिक्षण शब्द आहे आणि शिक्षा शब्द वेगळ्या अर्थाने, तेवढं लक्षात ठेवायचं. मग हे सर्व शक्तींना धारण करणाऱ्या सर्व प्राणी स्वरूप अविनाशी भगवन आम्ही आपल्याला नमस्कार करत आहोत. आणि हे विश्व निर्माण करणाऱ्या देवा, आम्ही आपणास पुन्हा नमस्कार करतो. अशी आम्ही आपणास शरण आलो आहे. इतकं सगळं त्यांनी शरणागती मग पत्करली. नंतर अख्खं नगर डगमगू लागल्यामुळं भयभीत झालेले कौरव भगवान बलवंताला म्हणजे बलरामांना शरण आले आणि त्यांनी त्यांची स्तुती केली. तेव्हा अत्यंत प्रसन्न होऊन भिवू नका असं त्यांनी त्यांना अभय दिलं. भगवंताचं किंवा सत्वगुणी लोकांचं हे वैशिष्ट्य आहे की दुसऱ्यांनी जरी त्रास दिला, जरी त्यांच्या विरुद्ध काही त्यांनी हे सुरू केली, तरीसुद्धा पुन्हा ते शांत होतात आणि लगेच माफी करतात. तर कन्येवरील प्रेमामुळं दुर्योधनानं वरदक्षिणा म्हणून 60 वर्षाचे 12 हत्ती, 10,000 घोडे, 1200 हत्ती, 10,000 घोडे, सूर्यासारखे चमकणारे सोन्याचे 6 रथ, 1000 रथ, 6,000 आणि सोन्याचे हार घातलेल्या 1,000 दासी दिलेल्या आहेत. असं सगळं एवढं त्यांनी दान केलं. आणि आप्तांनी सत्कार केलेले यदुश्रेष्ठ भगवान बलराम त्या सर्वांचा स्वीकार करून नवदाम्पत्याला बरोबर घेऊन द्वारकेकडे जांबवती बरोबर त्या सांबाचा विवाह झाला आहे आणि आता त्याला घेऊन चालले. नंतर बलराम द्वारकापुरीत पोचले आणि आपल्या प्रिय बांधवांना भेटले. त्यांनी हस्तिनापुरीत कौरवांशी जे काही घडलं ते सगळं यादवांना सांगितलं. आजही दक्षिणेकडे उंच असलेले आणि गंगेकडे थोडेसे झुकलेले हस्तिनापूर बलरामांच्या पराक्रमाचं सूचक आहे. हस्तिनापूर म्हणजेच आत्ताची दिल्ली ना. तर असा हा बलरामांचा पराक्रम आज आपल्याला 2 वेळेला ऐकायला मिळालेला आहे. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. उद्या सकाळचा क्लास होणार नाही आहे, संध्याकाळचा होईल आणि आज संध्याकाळचा होणार आहे. बघू जेवढी होईल तेवढी प्रार्थना म्हणते आरती. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुर सेजे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ सेवुनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली यवनी किय घरिणी भवजल तरणी ती पतिता. आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी सार्थक हरिगुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता दे दाता. आरती करू तुझ भगवंता.
गमते जणू मानस तीर्थ, द्वादशे सोपाने युक्त, निर्मळ भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची चित्त, लोक सुकमळे संत द्विज खुळे, सेव निरमले बाण हरपले रस पिता, आरती करू तुझ भगवंता, अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाच्या, प्राणची कीर्तनकारांचा, मेमा कविवर संतांचा, जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय श्री कृष्ण.